राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगाने सुरू आहे। एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण, आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे असंच चालू राहणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी KYCचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण, कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही। त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल। आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे आणि साधारणतः त्यांची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम, 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल। कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम, कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। मामा, या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम एक काय येतोय, राज्य सरकारनं ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती कर्जमाफीची त्यावेळेसचे निकष वेगळे होते आणि आता काही निकष वेगळे आहेत असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय। निकष काही बदललेत का कर्जमाफीचे की जुन्या नियमानुसार? कर्जमाफीच्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही। पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत। एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो, परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे। पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% आपल्या जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागामध्ये सर्वाधिक पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे। 95% पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे आणि मराठवाडा विभागामध्ये 94% पेरणी झालेली आहे आणि सर्वात पेरणी ही ठाणे विभागात सर्वात कमी ही 85% पेरणी झालेली आहे आणि विदर्भ विभागात सुद्धा साधारणतः 96% पेरणी झालेली आहे। अजूनही काही ठिकाणी पेरणीचं काम हे सुरू आहे आणि जे आपलं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकरी पेरणीचं काम सुरू आहे। खताच्या बाबतीमध्ये ह्यावर्षी शासनाने खूप काही चांगले निर्णय घेतले। लिंकिंगच्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण हे शासनाने ह्यावर्षी अवलंबल्यामुळं ठीक आहे, अजूनही खताच्या बाबतीमध्ये कुठं जर लिंकिंग होत असेल तर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाशी
संपर्क साधावा. जे विक्रेते जे अनुदानित खत विकतात त्यांना विनाअनुदानित खत तिथं आता दुकानामध्ये ठेवता येणार नाही असा एक कडक आम्ही नियम शासनाने तो जी आर काढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला आहे. आज अखेर खताच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खताचा साठा आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याकडं व्यवस्थित आहे. त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये जर कुणी एखादा डीलर किंवा कोण विक्रेता जर काळा बाजार करत असेल तोही आमचे संपर्क साधा. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं जर कोण आम्ही लगेच ताबडतोब त्याच्यावरती कडक कारवाई करू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडं लागलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे. परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याचा वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. राज्य सरकारमार्फत शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफीची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. यामध्ये अंतिम यादी अजूनही प्रसिद्ध झाली नव्हती. फायनल त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे आणि ती यादी देखील आता प्रसिद्ध होणार आहे. मंत्रिमंडळाची अनेक वेळा बैठक पार पडली. यामध्ये शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते ते वेळोवेळी मांडण्यात आले. सोबत त्यांची जी कर्जमाफीची रक्कम आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही प्राप्त झालेली नाही आहे किंवा KYCचा प्रॉब्लेम होता किंवा त्यांनी ॲग्रीस्टॅग कार्ड काढले नव्हते, यासाठी मीटिंग वेळोवेळी भरवण्यात आली. त्यानंतर ॲग्रीस्टॅग कार्ड हे बंधनकारक असल्याने शेतकरी बांधवांना लाभ मिळत नव्हता. ते ॲग्रीस्टॅग कार्ड आता बंधनकारक नसणार. म्हणजे तुमच्याकडे ॲग्रीस्टॅग कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांना 30 ऑगस्ट पूर्वीच जी रक्कम आहे संपूर्ण कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेले होते आणि त्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेली होती. आणि फायनली अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे शेतकरी राहिलेले आहे ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही आहे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलची नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.